आज गुढीपाडवा आणि राज्याच्या मराठी नववर्षाच्या निमित्तानं उत्साह बघायला मिळतोय। राज्यात ठाण्यात सुद्धा गुढीपाडव्या निमित्तानं उत्साह आहे। नववर्षाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अवघी तरुणाई रस्त्यावरती उतरली आहे। गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्तानं दिमाखदार स्वागत यात्रा इथे निघणार आहे। ढोल ताशांच्या गजरात थोड्याच वेळात या शोभायात्रेला सुरुवात होईल। ही दोन दृश्य आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी किंबहुना संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केलं जातं। एकीकडे गिरगाव आणि दुसरीकडे ठाणे या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत गिरगावातली शोभायात्रा निघणार आहे आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये ढोल ताशांचा गजर सुरू झालेला आहे। तर याच सगळ्या शोभायात्रांचा आढावा आपण हे सगळं वातावरण मंगलमय बघणार आहोत न्यूज 18 लोकमतवरती। सुरुवातीला आपण जाऊया ठाण्यामध्ये, तिथे आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत। स्नेहा, ठाण्यामध्ये कधी होणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात, काय आहे खासियत? नक्कीच आज गुढीपाडव्याचा सण आहे, म्हणजेच हिंदू नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे। त्याच अनुषंगाने ठाण्यातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून ही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण या मेन चौकात, मुख्य चौकात पाहतोय। तळावपाल येथील या चौकात भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये बरीच चित्ररूप आहेत। जवळपास 35 चित्ररूप यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचपैकी आपण इथे पाहतोय लहान संभाजी महाराज आहेत आणि इथे मोठे झालेले संभाजी महाराज देखील आहेत। त्यांचंच एक चित्ररूप आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु हे कशा संदर्भात असणार आहे, नक्की या चित्ररूपात काय असणार आहे, या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। चित्ररूप साकारण्यात येणार आहे, देखावा साकारण्यात येणार आहे, काय असणार आहे नेमकं या देखाव्यामागचं कारण काय असणार आहे यामध्ये दाक्षम जिम्नॅस्टिकचे जवळपास 80 खेळाडू, हे सगळे खेळाडू आहेत आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते आणि राज्यस्तरीय स्पर्धक पण आहेत। हे सगळे वर्षभर स्पर्धा खेळतात आणि स्पर्धा संपल्यानंतर हा एक असा क्षण असतो, असा हा सोहळा असतो की या मुलांना हे करण्यात एक वेगळी मजा येते। आणि ही सगळे आम्ही दरवर्षी वेगळ्या प्रकारचं करतो। यावेळेस मुद्दाम छावा खूप फेमस झालेला आहे, लोकांना माहिती पडलाय, म्हणून संभाजी महाराजची जीवनरेखा एक तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे छोटा संभाजी आणि राज्याभिषेकापर्यंत मोठा संभाजी हे सगळं करत असताना बुऱ्हाणपूरची लढाई पण आहे, त्याच्यामध्ये आग्र्याहून सुटका पण केलेली आहे आणि मुलं सगळे जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सोबत करतात। म्हणजे मावळे काय जिम्नॅस्टिक कसं करतात हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सगळे पालक, याच्यामध्ये जवळपास 100 पालक पण इथं सहभागी आहेत। मॅट्स रस्त्यावर टाकून या मुलांना प्रात्यक्षिक करावं लागतं, त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होते, पण सगळ्यांची मदत असल्यामुळे खूप छान सक्सेस होतं आणि आनंद येतोय। बाल संभाजी देखील आपल्यासोबत आहे। बाल संभाजी म्हणलेला आहे, कसं वाटतंय तुला आजच्या दिवशी? चांगलं वाटतंय मला खूप। तयारी कशी केली होतीस यासाठी? 2-3 वीकसाठी प्रॅक्टिस केलेली। अरे वा। बाल संभाजी नंतर मोठेपणाचे संभाजी देखील आपल्यासोबत आहेत। संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही साकारणार आहात, काय वाटतंय, काय मनातून भावना आहेत? आमचे सर श्री महेंद्र बाबुलकर सरनी आम्हाला बोलले की तुम्हाला संभाजीचा करायचा आहे रोल, तो आम्ही खूप प्राऊड फील झाला की आता सगळे चालू आहे संभाजीचा सावाचा, तो आम्हाला जरा प्राऊड फील होतोय आणि सगळं माहिती दे तुम्हाला कसं काय। किती दिवसांपासून प्रॅक्टिस केलं होतं या सर्वांची? आमचं 10-15 दिवस पासून प्रॅक्टिस चालू आहे आणि आमचे सरचे, आमचे ते प्रणालीताई बाबुलकर सगळ्यांचे खूप मेहनत आहे आणि सगळेचे 10 दिवस 15 दिवस पहिले कामं वगैरे थोडा सोडून येतात, प्रॅक्टिस करतात, चांगलं वाटतं। ठाण्यातील या शोभायात्रेमध्ये छावा चित्रपट जो सर्वाधिक गाजला होता त्याचीच रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। याच्यामध्ये देखावा सादर करण्यात येणार आहे, कशा प्रकारे संभाजी महाराजांची सुटका करण्यात आलेली होती, कशा प्रकारे सर्व एकूण काय काय झालं होतं ते सर्व या चित्ररूपाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून हे जे शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, यामध्ये बरेच चित्ररथ जे आहेत ते सहभागी होणार आहेत। जवळपास 35 चित्ररथ यामध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे सायकल प्रेमी देखील यामध्ये सायकल घेऊन असणार आहेत आणि बुलेटवरती विराजमान झालेल्या महिला असतात, बुलेट राणी असतात, त्या देखील यामध्ये असणार आहेत। आपल्याला आपण ठाण्यातली दृश्य तर पाहत राहणारच